नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वॉरियर्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे रोग व विकार. या टॉपिकवरील आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांचा अभ्यास उत्तरांच्या स्वरूपात करणार आहोत, ज्याचा फायदा आपल्याला आगामी परीक्षांमध्ये नक्कीच होईल. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणत्या शास्त्रज्ञांनी देवी रोगावरील लसीचा शोध लावला? देवी रोगावरील लसीचा शोध. तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे एडवर्ड जेनर. पुढचा प्रश्न, डेंग्यू विषाणूचा प्रसार कोणता डास चावल्याने होतो? तर डेंग्यू विषाणूचा प्रसार एडिस इजिप्ती हा डास चावल्यामुळे होतो. पुढचा प्रश्न, आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने कोणत्या परजीवीमुळे होतो? कोणता आजार? तर आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार होतो ट्रेपोनोसोमा या परजीवीमुळे होतो, ट्रेपेनोसोमा. पुढचा प्रश्न, डॉट्स कार्यक्रम हा कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे? अत्यंत सोपा असणारा हा प्रश्न आहे, परंतु भरपूर परीक्षांना विचारला जातो हा. तर डॉट्स कार्यक्रम हा कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे? तर हा आहे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम याचा भाग. पुढचा प्रश्न, कोणता विषाणूजन्य यकृत रोग हा ज्याचा संसर्ग दूषित रक्त चढवल्याने किंवा दूषित सुईतून होतो? दूषित रक्त चढवल्याने किंवा दूषित सुईतून. कोणता रोग आहे? तर यकृत रोग. कोणता? तर हिपॅटायटिस बी. हिपॅटायटिस बी हा विषाणूजन्य रोग आहे एक, जो यकृताला होतो, ज्याचा संसर्ग दूषित रक्त चढवल्याने किंवा दूषित सुईतून होतो. पुढचा प्रश्न, बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो? बंची टॉप हा रोग विशेषतः केळी या पिकामध्ये आढळतो. पुढचा प्रश्न, हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास किंवा संक्रमणास डॉट डॉट असे म्हणतात. तर हळूहळू विकसित होणाऱ्या आणि दीर्घकाळ राहणाऱ्या संसर्गास किंवा संक्रमणास तीव्र संक्रमण असे म्हणतात. पुढचा प्रश्न, फिलेरियासिसची रक्त चाचणी करण्याकरिता कोणती सर्वोत्तम वेळ आहे? फिलेरियासिसची रक्त चाचणी करण्यासाठी मध्यरात्र ही सर्वोत्तम वेळ आहे. पुढचा प्रश्न, बीसीजी ही डॉट डॉट प्रतिबंधक लस आहे. बीसीजी ही डॉट डॉट प्रतिबंधक लस आहे. तर बीसीजी हे क्षयरोग प्रतिबंधक लस आहे. सोपा प्रश्न, पण भरपूर परीक्षांना विचारला जाणारा प्रश्न. बीसीजी ही डॉट डॉट प्रतिबंधक लस आहे, तर क्षयरोग. पुढचा प्रश्न, नवजात शिशूला कोणत्या लसी सर्वात प्रथम दिल्या जातात? नवजात शिशूला सर्वात प्रथम दिल्या जाणाऱ्या लसी कोणत्या? तर बीसीजी, ओरल पोलिओ, हिपॅटायटिस बी या 3 लसी दिल्या जातात. पुढचा प्रश्न, HIV च्या लागणाच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात? तर यासाठी रिटोनावीर हे औषध वापरतात. पुढचा प्रश्न, विषाणू डॉट डॉट असतात. तर विषाणू हे अपेशीय जीव असतात. अपेशीय जीव हे सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर असतात, त्यामुळे यांना अपेशीय जीव म्हणतात विषाणूंना. विषाणू म्हणजेच व्हायरस. पुढचा प्रश्न, गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते? तर गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण आहे डोकेदुखी. पुढचा प्रश्न, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॉट डॉट हे औषध वापरतात. तर हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ॲस्पिरिन नावाचे औषध वापरतात, ॲस्पिरिन. पुढचा प्रश्न, विषाणूच्या संसर्गाने डॉट डॉट विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो. तर ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. सोपा परंतु भरपूर परीक्षांना विचारले जाणारा प्रश्न हा, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. पुढचा प्रश्न, लहान मुलांमध्ये रातआंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर लहान मुलांमुळे रातआंधळेपणा हा अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. पुढचा प्रश्न, उच्च ताणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे? क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण उच्च ताणासारखा आजार टाळण्यासाठी, तर ते असावं 5 ग्रॅम प्रतिदिन. पुढचा प्रश्न, मलेरिया रोग डॉट डॉट मुळे होतो. तर मलेरिया रोग हा प्लाझ्मोडियम व्हायव्हॅक्स या परजीवीमुळे होतो, या जीव.
प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स या प्रोटोझोआमुळे होतो मलेरिया हा रोग. पुढचा प्रश्न, कावीळ या रोगाचा कारक काय आहे? तर कावीळ हा रोग विषाणूमुळे होतो. कोणता विषाणू? तर हिपॅटायटिस ए बी सी डी ई यामुळे होतो. पुढचा प्रश्न, विषमज्वर ज्याला इंग्लिशमध्ये टायफॉइड म्हणतात या रोगाचा कारक काय आहे? विषमज्वर टायफॉइड या रोगाचा कारक आहे जीवाणू. कोणता जीवाणू? तर साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे विषमज्वर हा आजार होतो. पुढचा प्रश्न, पटकी ज्याला इंग्लिशमध्ये कॉलरा म्हणतात या रोगाचा कारक काय आहे? पटकी किंवा कॉलरा या रोगाचा कारक काय आहे? हा व्हिब्रिओ कॉलरी या जीवाणूमुळे होतो. व्हिब्रिओ कॉलरी या जीवाणूमुळे कॉलरा पटकी हा रोग होतो. पुढचा प्रश्न, क्षय रोगाचा कारक काय आहे? क्षय रोगाचा कारक आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली जीवाणू. पुढचा प्रश्न, रक्तातील रक्तबिंबिका यांचे प्रमाण कमी होणे हे कोणत्या आजाराचे महत्वाचे लक्षण आहे? रक्तबिंबिका कमी होणे हे कोणत्या आजाराचे महत्वाचे लक्षण आहे? तर डेंग्यू या आजाराचे मुख्य लक्षण आहे. रक्तबिंबिकांनाच इंग्लिशमध्ये प्लेटलेट्स म्हणतात. इथे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होणे हे कोणत्या आजाराचे महत्वाचे लक्षण आहे? तर डेंग्यू या आजाराचे. पुढचा प्रश्न, हिवताप हा रोग कोणत्या डासामुळे होतो? तर हिवताप हा रोग एनाफिलिस डासाच्या मादीमुळे होतो. एनाफिलिस डासाच्या मादीमुळे हिवताप हा रोग होतो. पुढचा प्रश्न, हत्तीरोग हा आजार कोणत्या डासामुळे होतो? तर हत्तीरोग हा आजार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. क्युलेक्स डासाच्या मादीमुळे हत्तीरोग हा रोग होतो. पुढचा प्रश्न, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कुठे आहे? तर ही विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. पुढचा प्रश्न, स्वाईन फ्लू हा आजार कोणत्या विषाणूमुळे होतो? स्वाईन फ्लू हा आजार इन्फ्लुएन्झा ए H1N1 या विषाणूमुळे होतो स्वाईन फ्लू हा आजार. पुढचा प्रश्न, जो डुकरामार्फत पसरतो. पुढचा प्रश्न, एलिसा ही रक्ताची चाचणी कोणत्या आजाराचे निदान करण्यासाठी वापरतात? तर एलिसा ही चाचणी एड्स या रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात. पुढचा प्रश्न, पंतप्रधान जन औषध योजना कोणत्या तारखेला जाहीर झाली? तर ही 1 जुलै 2015 या तारखेला जाहीर झाली. पंतप्रधान जन औषध योजना 1 जुलै 2015. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य दिन केव्हा असतो? जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल या तारखेला असतो. पुढचा प्रश्न, जागतिक रक्तदान दिन केव्हा असतो? तर तो असतो 14 जून या तारखेला. पुढचा प्रश्न, जागतिक हृदय दिन केव्हा असतो? तर जागतिक हृदय दिन असतो 29 सप्टेंबर या तारखेला. पुढचा प्रश्न, जागतिक मधुमेह दिन केव्हा असतो? तो असतो 14 नोव्हेंबर या तारखेला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण रोग आणि विकार या टॉपिकवरील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 33 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.